उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान जास्त असेल म्हणजे ज्ञान जर नसेल, व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. माणसाची उंची त्याचं ज्ञान आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे, बोललं तरच कीर्तन कळलं नाही तर सूत्र बसणार नाही. तुम्ही मला आमच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, एम ए PhD DSc ज्युनियर केजी हायर केजी लोअर केजी MD BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि F1 SY BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेटर फार्मसी ऍसिडिन डिग्री डिप्लोमा MBA BM हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले आपल्याकडे, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. पण वारकरी लिहून ठेवा, अख्खा जग तज्ञ, अख्खा जग तज्ञ, पण कटेवरचा देव सर्वज्ञ. अख्खं जग तज्ञ, ही दोन्ही पोरापा खोलातली तज्ञ आहे, ही गायनातली तज्ञ आहे, पण देवाचं म्हणणं असं आहे अख्खं जग तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी शेवटची, हा सर्वज्ञतेचा होलावा यादव कुळीचा कुलदिवा. ज्ञान. आता तुम्ही आमच्याकडे शाळेत येणारे सोडून द्यायचं आणि आता पटापटा ते बोलत जायचं. ज्ञान देव देव असं नाही तुम्ही, ज्ञान देव देव ज्ञान ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञान देव. मग दोन पटकन आपण सगळेजण देवाचा अंश आहे का, हा किंवा नाही आहे? सावध आहे. पुरावा ममाय वश आहे. पटापटा बोला, आपण सगळेजण देवाचा अंश आहे. आपण सगळेजण देवाचा अंश आहे तर देव का नाही? ताण देव केला आपण तर सगळे देवाचा अंश आहे, आपण देव का नाही? तर आपल्याला ज्ञान नाही. सरळ उत्तर, ज्ञान आलो आपण कोण हो? देव. मग देव व्हायला काय लागेल? ज्ञान. ज्ञान यायला काय लागेल? तिसरा अध्याय. तुम्ही शरीरात काय व्हाल, तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हाला तुष्टवेल. परस्पर घडेल अभंग कोणाचा शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहेत. पुढे उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे, आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही, पण वारकरी असा संप्रदाय आहे त्याचा पाया ज्ञान देव आहे. ज्ञानच देव देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासा उनिगहन ज्ञान ज्ञाना उडी ध्यान विशेषाची. पुन्हा 9वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते चाल धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव. पुन्हा त्याला पुरावा 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे कालकरी बोलला जिथं चंद्र आहे चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुंदर आहे तिथं वन आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं राव आहे तिथं कटक आहे, जिथं सज्जन आहे तिथं सोयरिक आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे. तिथंच आत्मदर्शन आहे. ज्ञानच देव. मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे, व्यवहारातलं ज्ञान, परमार्थातलं ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान याच्यात फरक आहे. माणसाची उंची, व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. माणसाचा बोध. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? माहिती ना? नाही तर काय संबंध येतो जगाचा ना आपला? प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी, बोलण्याची स्टाईल वेगळी, केसाचा भाग वेगळा, सगळ्याची ऍक्शन वेगळी, सगळ्याचं संचित वेगळं, संचाचं प्रारब्ध वेगळं. आपण भ्रमात आहोत. समजा आपण आपल्या बापाचं आपलं जमत नाही कारण बायको, आपल्या भावाचं आपलं जमत नाही कारण बायको, आपल्या बहिणीचं आपलं जमत नाही कारण बायको, आपला मित्र दुश्मन झाला कारण आपली बायको. एवढं तुमचं तुमच्या बायकोवर म्हणा म्हणा ना प्रेम. मग ते उत्तर आता आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम आहे, हे खरंय का भ्रम आहे? भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डोकून पाहिलं नाही सीतेनं, डोकून उलट लांब बांबून भाकरी लोटल्या की बांबूच काढला त्यानं. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपलाय 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 झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगितोय. म्हणजे हा काय आपल्याला गेला बांबल काय ब्रह्म. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत? ब्रह्मात. मग ब्रह्म गेल्याशिवाय ज्ञान येणार नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता कोण मारायची? हा बस बरं असं आता मारायचं कोणा नाही? म्हातारीला. बरं म्हातारी मारली असती आपण, दिसत बोला जा दिसत नाही, तिला समजून सांगायला ऐकू येत नाही, पण ती आहे किंवा नाही? माया काळकरी बिळकरी आहे पण दिसत नाही, दाखवता येत नाही, हाणता येत नाही, सांगता येत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही. आता 4 वाक्य. लाकडात अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, उसात साखर आहे. मान्य? उसात साखर उसात साखर आहे, पण
चार वाक्य नीट आहे. ए चार वाक्य, ए चार वाक्य नीट आहे का? ए लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही. लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही. उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही. दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही. याच्यातली माया भस्माशिवाय नाही. आता पुन्हा उलट फिरा. मुक्याला बोलायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. परिसात आहे. मुक्याला बोलावण्याची ताकद सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे. अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त भस्मात आहे. आता पुन्हा उलट फिरा तिथंच. ऊसाची साखर होईल, त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. बोला, ऊस होणार नाही. ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. फायदा झाला. आपल्याला नेमकं काय नाही, बस फिट बसलं की ज्ञान नाही. ज्ञानच नाही ना, मग ज्ञान यायला काय लागेल? म्हातारी मेली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव टाळगडी माया. माता माया नावाची म्हातारी मरत नाही तर आपल्याला मुलगा होत नाही. आणि मुलगा जर होत नाही तर जगण्यात काही. मग आता आपण उलट फिरू थोडं तर आपल्याला लग्न मुलगा तर व्हायचा आहे. मग आपण काय करू? म्हातारी मारू. पण त्या म्हातारीचा हा तमाशा आहे सगळा. हे सगळं नाही दिसतं आपल्याला. गाडी बिंगली पप्पा गुड्डी बंटी शुटी काही नाही. आता समजा कीर्तन संपले आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा. आणि रोज उठल्या उठल्या वाचा. काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मरणार. लिहून किती लबाड्या कर मरणार. किती पाणी घालून कापूस इक मरणार. किती पाणी घालून दूध इक मरणार. फायनल अंडरलाईन. वळवळच करायची नाही. काही होऊ द्या. 3 वाक्य लिहूनच ठेवा. काही झालं तर आपण एक दिवस मरणार. एनी डाऊट? नो डाऊट. दुसरा भाग, महिला मंडळ किती शासन त्रास द्या मरणार. किती तुमच्याकडून आमच्याकडून तुमच्या बापाचं कल्याण करून घ्या मरणार. मग आता ऐका, काही झालं तरी आपण एक दिवस मरणार. दुसरं वाक्य, किती कमवा कितीही, मरताना 2च गोष्टी बरोबर येतात. एक, त्याने कमावलेलं ज्ञान, आणि 2, त्याने केलेलं चांगलं कर्म. फायनल. कधी मी 2 गोष्टी बरोबर येतात. बंगा गाडी जाणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, पप्पात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, नायक राहणार आहे, जाणार आहे, चाली राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, शाळा राहणार आहे. किती गुरुजी मेले? 3600चा गुरुजी 63,000 गेला. पण गवताचाच राहिला. गांजाचा झालाच नाही. आणि कधी होणार तर हे सगळं राहणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. हे जाणार आहे सगळं. हे सगळं एक दिवस जाणार आहे. मग मरताना 2 गोष्टी एक बरोबर येतात. आणि तिसरी गोष्ट ऐका, परत मागे चला. 1, आपण एक दिवस मरणार आहे. 2, आपण एक दिवस सगळं कमवलेलं इथं राहणार आहे. आणि 3, असं कमवा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे.